हॅलो, श्री स्वामी समर्थ सर्वांना. स्वागत आहे तुमचं माझ्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मी आज तुमच्यासोबत माझं मॉर्निंग रुटीन शेअर करणार आहे. आता सकाळी सकाळी सगळ्यांकडेच खूप घाई लगबग ही असतेच, तशीच माझ्याही घरी असते. सकाळी सकाळी स्वराज शाळेत जातो 8च्या अगोदर, त्यामुळे त्याचा टिफिन बनवावा लागतो. आता या इथे मी अगोदर स्वयंपाकाच्या अगोदर सर्व घराची क्लिनिंग करून घेतली. त्यानंतर मस्त असा गरमागरम चहा घेतल्यानंतर दूध गरम करून घेतलं एक साईडला. म्हणजे सर्वज्ञ उठलं की त्याला दूध द्यायला लागतं. आता सर्वज्ञ बिना साखरेचं दूध, फक्त गरम केलेलं उकळलेलं दूध घेतो, त्यामुळे काही टेन्शन नाही. गरम करून ठेवलं की दोन्ही मुलं तसंच घेतात. त्यानंतर आता इथे ताजी ताजी फ्रेश मेथी भाजी करायचं ठरवलं. स्वराजच्या टिफिनला तीच द्यायची म्हणून मग पटकन भाजी निवडून घेतली. आता स्वच्छ धुवून घेतली आणि इथे बारीक अशी चिरून घेणार आहे. आता काही ठिकाणी भाजी चिरत नाही आहेत अजिबातच. चिरलेली चांगली नसते, पण ती काय होतं खाता वेळेस बरीच अशी लंबी लंबी भाजी असते ना, तर ती खाता वेळेस लोंबते, त्यामुळे ती खायला थोडंसं कंटाळा करतात. त्यामुळे चिरून घ्यावी लागते, नाही चिरली तर अति चांगलं. आता इथे मी बिना फोडणीची भाजी बनवत आहे, त्यामुळे थोडक्यात तुम्हाला रेसिपी दाखवते. आता बिना फोडणीची म्हणजे कढईत अगोदर बिलकुल तेल घातलेलं नाही आहे किंवा लसूण वगैरे कशाचीच फोडणी नाही आहे. डायरेक्ट अशी कच्ची भाजी घातली. त्यानंतर अर्धा तास भिजवलेली मूगडाळ घालून आता ही भाजी आणि मूगडाळ शिजू द्यायचे 1-5 मिनटं. त्यानंतर मग मिरची, लसूण, शेंगदाण्याचं वाटण करून त्यात घालायचे अंदाजे. आता तुम्हाला जसं तिखट हवं किंवा जेवढे शेंगदाणे हवे तेवढं घेऊ शकता. इथे माझ्याकडून क्लिप मिस झाली, ते काही दाखवलं नाही. ते मिक्स करून घेतलं. त्यानंतर मीठ आणि मग नंतर वरतून तेल घालून भाजी शिजवून घ्यायची छान. आता इथे मिक्सरचं भांडं इसळून पाणी घातलेले, थोडंसं, अगदी जास्त पाणी नाही घातलेलं. कोरडीच बनवायची, त्यामुळे आता अशा पद्धतीने मी भाजी बनवते नेहमीच बिना फोडणीची. छान होते, तिचा कलर अगदी जशाच तसा राहतो. आता एका साईडला भाजी ठेवली, एक साईडला पोळ्या बनवून घेते 2 सुराजच्या टिफिनसाठी. मग राहिलेलं बाकीचं करता येतं. आता सकाळी सकाळी खूप घाई तर असतेच. माझी देवपूजाही बाकी आहे आणि आज माझ्यासाठी सकाळी सकाळी एक सरप्राईज आलेलं आहे. ते म्हणजे अहो गेलेले होते गोव्याला फिरण्यासाठी. तर त्यांनीच तिथून माझ्यासाठी एक सरप्राईज आणलेले आहे आणि थोडीशी छोटी मोठी एक गोव्याच्या साईडची शॉपिंग ती तुमच्यासोबत शेअर करायची आहे. आता हे स्वयंपाक झालेला, एक साईडला माझ्या पोळ्याही झाल्यात आणि मस्त भाजी बघा किती छान दिसते, अगदी हिरवागार कलर येतो अशा पद्धतीने केलं. तर त्यानंतर मग स्वराज शाळेत गेला आणि मग कढी पण बनवायची होती. आज वरण भात स्किप केला. सुकी भाजी असेल तर कढी किंवा वरण हे लागतंच, मग त्याऐवजी आज कढी बनवून घेतली. थंडीत बरी वाटते गरमागरम प्यायला. त्यानंतर आज मंगळवार आहे, तर मंगल कलशही बदलायचं होतं, पाणी वगैरे. तर त्यासाठी इथं दिवा स्वच्छ करून घेतला. मंगल कलशाचा तांब्या स्वच्छ घासून घेतला. आता मंगल कलश भरून घेते. तर तुमच्यासोबत एक गोष्ट शेअर करायची होती की मंगल कलशाचं जे नारळ आहे ना, त्याला माझ्याकडे कोंब फुटतो एक 3-4 महिन्यालाच, आणि मग तुम्ही बराच दिवस तसंच नारळ ठेवते, लगेचच बदलत नाही, कारण की मला ते झाड छान वाटतं. आता तुम्हाला जर माहिती असेल की हे झाड आलेलं नारळ ठेवावं की नाही ठेवावं, तर ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. ज्यांना कोणाला माहिती ना, तर प्लीज नक्की उत्तर द्यायचं, मग मी ठेवलं. आता मी हे बरेच दिवस जसं मोठं होईल ना तसं खूप मोठं झाल्यावरच काढते. आता इथं छान मंगल कलशाची स्थापना झाली आणि खूप जास्त प्रसन्न वाटतं ज्या दिवशी आपण मंगल कलश बदलतो ना. हिरवीगार पानं ते मस्त वाटतात. इथं मस्त छान देवपूजा पण झालेली. छान छोटीशी रांगोळी काढून घेते आणि मग आपलं काम बाकीचं करायला. पण मग इथं सुंदर अशी रांगोळी काढून झालेली आहे. आणि चला मग आता तुमच्यासोबत थोडीशी माझी जी छोटी मोठी शॉपिंग आहे ती दाखवते. तर मग नक्की व्हिडिओ बघा शेवटपर्यंत, स्किप करू नका. अशी छान पद्धतीने देवपूजा झालेली आहे, मस्त प्रसन्न वाटते. चला मग पाहूयात. आता सध्या ट्रेंडिंगमध्ये असलेले हे इयरबड्स, हेच मुलांना हवे होते, हे सांगितलं होतं मुलांनी, म्हणून ते दोघांसाठीही घेऊन आलेले. त्यानंतर कोकण स्पेशल किंवा गोवा स्पेशली गुलकंद नारळवडी आहे, सोबतच मँगो नारळवडी, आणि त्यानंतर ही आहे हापूस आंबावडी. खायला टेस्टला बरे होते, एवढंही काही नाही, छान. आणि त्याच्यानंतर ही काजू बाईट्स आहे, तर काजू कतलीच आहे पण त्याला रॅप करून दिले आणि त्याच्यावरती असं काजू बाईट्स असं नाव आहे. त्यानंतर गोवा म्हटलं की आता मग रोस्टेड काजू हे आलेच. रोस्टेड काजू आहेत, वरतून त्याला हलकंसं कवर आहे, त्या कवरमुळे बरेच दिवस टिकतात असं म्हणतात ते काजू नॉर्मल काजूपेक्षा. आणि आता हे आहे माझं मेन सरप्राईज जे मला मिळाले, तर तुम्हाला दाखवते. तर ही एक हँडमेड पर्स आहे, खूप छान आहे आणि हँडमेड असल्यामुळे हँडमेड वस्तू कोणत्याही छानच वाटतात. आणि कुठल्या तरी वेगळ्याच पदार्थापासून ही बनली, ती मला नाही सांगता येणार. आता थोडीशी प्राईज वाईज मला ही कॉस्टली वाटली, पण छान वाटली एकदम. सरप्राईज गिफ्ट हे कोणाला आवडत नाही, सरप्राईज गिफ्ट असल्यामुळे ते मला जास्तच आवडलेले. एकदम सुंदर दिसते, मला तर खूप आवडले. आता कोणी जर यूज केली असेल ना, तर मला सांगू शकता तुम्ही कमेंटमध्ये की हिला वॉश करायला जमतं आहे की नाही. आणि पेस आहे भरपूरमध्ये,
छान आहे, पण ही कशापासून बनते, हिचं वॉश करायची थोडंसं नाही करू शकत असं मला वाटतं. आणि हिला हात वगैरे लागल्यावर ही घाण होणारच आहे. तर बाकी तुम्हाला माझी पर्स कशी वाटली ते नक्की सांगा. आणि मागे सर्वज्ञचं चाललेलं आहे, त्याला दाखवायचे त्याचे एअरबड्स की मम्मी मला दाखव कसा उडवते बघा. आणि नक्की इथं त्याला मी दाखवत होते आणि तो सांगत होता मी कसं दिसतो आहे मम्मी. तर माझं पिल्लू कसं दिसतं आहे हे नक्की कमेंटमध्ये सांगा. आता सरप्राईजही भेटलं आहे तरीसुद्धा भूक तर लागणारच. मग चला आता पटकन जेवण करून घेऊयात. भाजी कढी आणि पोळी मस्त असं जेवण करते. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर अँड सबस्क्राईब.